वर्तमान परिस्थिती अशी आहे की मला कुठेही कोणी विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे महायुती पक्षांतर्गत काय सुरू आहे याची अजिबात माहिती मला नाही. मला डावलण्यात काय येते, मला डावलणारे कोण आहे? शिवसेनेचे नेते. तर त्यांनाच प्रश्न विचारला पाहिजे की मला का डावलतात म्हणून. शिंदे साहेबांकडे या संदर्भात तुमची काही तुम्ही नाराजी? आता शिंदे साहेबांना भेटायला 2-3दा जाणं झालं. माझी त्यांची भेट होऊ शकली नाही म्हणून तो प्रश्नार्थक चिन्ह माझ्या डोळ्यासमोर अजूनही शिल्लक आहे. नगरपालिका निवडणुकीत जी रसद पुरवली गेली होती त्या रसदमध्ये असं सुद्धा चर्चा आहे की जे पक्षातील नेते आहेत त्यांनी अर्धी रसद स्वतःकडे ठेवली आणि बाकी रसद उमेदवारांना दिली. माझ्याकडे जर दिलं कारभार तर निश्चितपणानं पूर्ण ताकद लावून अमरावती महानगरपालिकेमध्ये एक वेगळं चित्र निर्माण होऊ शकते असं माझा आत्मविश्वास आहे. विषय असा अटीवर होता की मला अमरावती जिल्ह्याचं राजकारण माझ्या माध्यमातून चालेल. जो मध्यस्थ होता त्यांनी मला हा शब्द दिला होता. अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा माजी राज्यमंत्री जगदीशजी गुप्ता हे आपल्यासोबत आहेत. आपल्याला माहिती आहे की महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. 15 जानेवारीला महानगरपालिकेचे मतदान होणार आहे आणि 16 जानेवारीला त्या संदर्भात निकालसुद्धा लागणार आहे. अशातच आपल्यासोबत बोलण्यासाठी जगदीश भाऊ आहेत. भाऊ, काय सांगाल? महानगरपालिकेचा बिगुल वाजलेला आहे, नगरपालिका झालेल्या आहेत, जिल्ह्यामध्ये तुम्ही स्वबळावर निवडणूक लढली. महानगरपालिकेमध्ये काय भूमिका राहणार तुमची? महानगरपालिकेची भूमिका आता शिवसेनेचे नेते काय निर्णय घेतात त्याच्यावर अवलंबून आहे. जेव्हा मला शिवसेनेत प्रवेश देण्यात आला त्यावेळेस मला सांगण्यात आलं होतं की महानगरपालिकेची जबाबदारी किंबहुना जिल्ह्याची जबाबदारी तुम्हाला सांभाळावं लागणार आहे. परंतु वर्तमान परिस्थिती अशी आहे की मला कुठेही कोणी विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे महायुती पक्षांतर्गत काय सुरू आहे याची अजिबात माहिती मला नाही. त्यामुळे पक्षांतर्गत किंवा महायुतीबद्दल काय हालचाली आहे याची अजिबात माहिती नसल्यामुळे त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. जिल्ह्यात महानगरपालिकेसाठी अशी सुद्धा चर्चा आहे की 15 जागा हे शिवसेना शिंदे गटाने मागितले. आता शिवसेना शिंदे गटाने कोणत्या नेत्यांना मागितलं याची माहिती मला नाही. मला कोणत्याही प्रकारे विचारण्यात आलं नसल्यामुळे त्याबद्दलची माहिती अजिबात मला नाही. तुम्ही भाजपा सोडून शिंदे गटामध्ये प्रवेश केला. तुम्ही माजी पालकमंत्रीसुद्धा राहिलेले होते आणि अपक्ष तुम्ही विधानसभासुद्धा लढले. त्यामध्ये तुम्ही 40,000च्या जवळपास मतंसुद्धा घेतली. एवढं असूनसुद्धा तुम्ही शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला का मग आता याची डावलण्यात काय येते? मला डावलण्यात काय येते, मला डावलणारे कोण आहे? शिवसेनेचे नेते. तर त्यांनाच प्रश्न विचारला पाहिजे की मला का डावलतात म्हणून. त्याचं उत्तर तेच देऊ शकतात. त्यांच्याच डोक्यात काय आहे हे त्यांचं उत्तर मी नाही देऊ शकत ना. शिंदे साहेबांकडे या संदर्भात तुमची काही तुम्ही नाराजी व्यक्त? नाही, मी कधी कोणावर नाराजी व्यक्त करत नाही. मात्र शिंदे साहेबांना भेटायला 2-3दा जाणं झालं. माझी त्यांची भेट होऊ शकली नाही म्हणून तो प्रश्नार्थक चिन्ह माझ्या डोळ्यासमोर अजूनही शिल्लक आहे की मी काय भूमिका घेतली पाहिजे. हा प्रश्नार्थक चिन्ह डोळ्यासमोर सध्या आहेच. माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी नगरपालिका संदर्भात या ठिकाणी संपूर्ण कारभार सांभाळला. 7 पैकी 5 ठिकाणी नगरपालिकेच्या स्वबळावर निवडणूक लढली. परंतु कुठंतरी असं वाटत नाही का की स्वबळावर निवडणूक लढल्यानंतर आपला पराभव होणार? कारण की माजी आमदार या ठिकाणी आमदार साठी सुद्धा उभे होते. 3 नंबरवर ते दर्यापूर मतदारसंघात राहिले. असं आहे, काही विषयाचं चिंतन माणसाने स्वतः करण्याची आवश्यकता राहते. मी कोणावर कधीच टीका करत नाही. जो माणूस स्वतःबद्दल चिंतन करते तो भविष्यात पुढे जात असते. त्यामुळे हे प्रश्न तुम्ही जर अभिजित अडसूळांनाच विचारलं तर योग्य प्रकारे तेच या प्रश्नांचं उत्तर देऊ शकतील. नगरपालिका निवडणुकीत जी रसद पुरवली गेली होती त्या रसदमध्ये असं सुद्धा चर्चा आहे की
जे पक्षातील नेते आहेत त्यांनी अर्धी रसद स्वतःकडे ठेवली आणि बाकी रसद उमेदवारांना दिली. मी आधी सांगितलं की या सर्व प्रक्रियेमध्ये म्हणजे विशेषत्वानं या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये फक्त प्रचारासाठी मला आमंत्रित करण्यात आलं होतं आणि मी ते प्रचारासाठी आलो. आजही अंजनगावमध्ये मी जाणार आहे प्रचारासाठी. त्या व्यतिरिक्त म्हणजे कॅन्डिडेट निवडीपासनं तर निवडणुकीची काय प्रक्रिया असली पाहिजे, निवडणुकीमध्ये कोणकोण उमेदवार उभे असले पाहिजे, कोणाला तिकीट दिली पाहिजे, या सर्व बाबींबद्दल माझ्याशी काही चर्चा झाली नाही. मला पक्षातर्फे सांगण्यात आलं की तुम्हाला निवडणुकीच्या प्रचारासाठी यायचं आहे. माझी ती भूमिका मी निभवण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्याकडे जर पक्षानं महानगरपालिकेचा कारभार दिला तर काय स्वबळावर निवडणूक लढणार संपूर्ण ठिकाणी? माझ्याकडे जर दिलं कारभार तर निश्चितपणानं पूर्ण ताकद लावून अमरावती महानगरपालिकेमध्ये एक वेगळं चित्र निर्माण होऊ शकते असं माझा आत्मविश्वास आहे. आणि तो आत्मविश्वास जो आहे तो अकारण नाही आहे. आत्ताच जसं आपण सांगितलं की मी विधानसभेमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढलो आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद, मतदात्यांचा प्रतिसाद मला मिळालेला आहे. अनेक ठिकाणी असं असते कार्यकर्ते सोबत असतात परंतु मतदाता सोबत राहत नाही. परंतु अमरावतीमध्ये 20 वर्षानंतर मी निवडणुकीमध्ये उतरलो तर माझ्यासोबतचे जे सहकारी आहे त्यांनी तर मला साथ दिलीच, पण त्यांच्या साथीला मतदातांनीसुद्धा प्रचंड प्रतिसाद दिलं. आणि म्हणून मला असा विश्वास आहे की मला जर जबाबदारी दिली तर शिवसेनेचा चांगलं चित्र निर्माण करण्यामध्ये यश अपयश नंतरचा विषय, परंतु चित्र चांगलं निर्माण होऊ शकते असं माझा आत्मविश्वास आहे. आपण जर पाहिलं तर शिवसेना भाजप म्हणजे अळसूळ वर्सेस राणा यांचा वाद विकोपाला गेलेला होता. नंतर विधानसभेमध्ये सुद्धा हा वाद झाला होता आणि आता पुन्हा जर महानगरपालिकेत भाजप शिवसेनाची युती झाली तर हे एकत्र येतील काय? मी आधीच सांगितलं की या सर्व बाबींमध्ये माझी काही कोणत्याही नेत्याशी चर्चा झाली नाही. एका नेत्याशी चर्चा झाली, त्यांना मी स्पष्ट सांगितलं की मला जर अधिकार दिले तर ठीक आहे, नाहीतर जय श्रीराम. म्हणजे तुमच्या नेतृत्वात जर महानगरपालिका निवडणूक लढली तर नक्कीच अमरावती महानगरपालिकेवर भगवा फडकेल. भगवा फडकेल किंवा नाही फडकेल यापेक्षा पक्षाचा परफॉर्मन्स अतिशय चांगला राहील असा आत्मविश्वास आहे. आता आपला चॅनल आहे जनविकास, तो जनविकासचा चिन्ह घेऊनसुद्धा आम्ही एकदा निवडणूक लढवलेली आहे. त्यावेळेससुद्धा लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आम्हाला मिळाला होता. यावेळेससुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था आहे, आमदार खासदार यावर लोक वेगळ्या पद्धतीनं विचार करतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पक्षापेक्षा स्थानिक कार्यकर्त्यांवर मतदाता अधिक विश्वास दाखवित असतो. आणि म्हणून माझं पूर्ण विश्वास आहे की माझ्यासोबत जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर पूर्णपणे मतदात्यांचा विश्वास आहे. म्हणून मोठमोठे दिग्गज, पैसा, पक्ष, मोठे नेते असूनसुद्धा या निवडणुकीमध्ये हिंदुत्वाच्या नावानं लोकांनी मला मतदान दिलं. म्हणून माझा आत्मविश्वास दांडगा आहे की माझ्यासोबतचे जे सहकारी आहे आणि मतदाता हे मिळून आम्ही चांगला परफॉर्मन्स देऊ शकतो. दुसरीकडे जर पाहिलं तर आमदार रवी राणा म्हणत आहेत की मी विद्यमान आमदार जे आहेत संजय खोडके यांच्यासोबत आम्ही युती करणार नाही, मी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्ष हेच सोबत लढणार. आता आपापल्या पक्षाची आपापली भूमिका असते. जसं मी सांगत आहे की मला जर दिलं तर मी चांगला परफॉर्मन्स देऊ शकेल, नाही दिलं तर जय श्रीराम, अशी त्यांची भूमिका असेल. म्हणजे पक्षामध्ये तुमची इच्छा स्थानिक जे अडसूळ विरुद्ध गुप्ता अशी नाराजी? माझी नाराजी कोणाविरुद्ध नाही. ज्या दिवशी माझा प्रवेश निश्चित झालं तो प्रवेश याच अटीवर होता की मला अमरावती जिल्ह्याचं राजकारण माझ्या माध्यमातून चालेल. जो मध्यस्थ होता त्यांनी मला हा शब्द दिला होता, मला
डायरेक्ट शिंदे साहेबांशी बोलणं झालं नाही, परंतु जो मध्यस्थ होता त्याच्या माध्यमातून त्यांनी शब्द दिलं होतं आणि त्या शब्दावर मी विश्वास ठेवला होता. तो पॉलिटिकल माणूस राहिला असता तर कदाचित मी विश्वासही ठेवला नसता. तो नॉन पॉलिटिकल माणूस होता म्हणून त्याच्या शब्दावर मी विश्वास ठेवला आणि आता येणारा काळ आहे, पाहू काय होते. नक्कीच जर आपण पाहताल की या ठिकाणी जगदीश गुप्ता हे भाजपाचे माजी पालकमंत्री होते, राज्यमंत्रीसुद्धा राहिलेले होते. त्यांनी विधानसभेमध्ये अपक्ष निवडणूक लढून 40,000च्या जवळपास मतंसुद्धा घेतली होती. शिंदेगडात प्रवेश केल्यानंतर आता कुठंतरी शिंदेगडामध्ये आल्यानंतर त्यांची नाराजी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे जगदीश गुप्ता यांची नाराजी दूर करणार का आणि अमरावती जिल्ह्याच्या महानगरपालिकेसंदर्भात त्यांना प्रभारी चार्ज देऊन त्या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिका निवडणूक त्या ठिकाणी लढवल्या जाणार का हे सुद्धा पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.